आज आपल्यासोबत भाजपचे आमदार रामजी कदम आहेत, ज्यांनी आज औचित्याच्या मुद्द्याच्या अंतर्गत महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात चाललेल्या भ्रष्टाचाराविषयी कट प्रॅक्टिसचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला। काय नेमका मुद्दा आहे आपण त्यांच्याकडून समजून घेऊया। मुंबई सहित पूर्ण महाराष्ट्रात डॉक्टर्स लोकांची कट कमिशनची प्रॅक्टिस सुरू आहे। म्हणजे एखाद्या पेशंटने कुठल्याही लॅब मध्ये काही टेस्ट केली किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला, त्यानंतर येणारं जे बिल आहे, जर समजा ₹1,00,000 बिल झालं तर त्यातले 25,000 ते 40,000 रुपये एवढं मोठं कमिशन त्या डॉक्टरला दिलं जातं। काय पद्धत आहे? गोरगरिबांना किती लुटणार? तर त्याच्यामुळे कोणाच्या विरोधात नाही, पण गोरगरीब पेशंटना हा जो भुर्दंड भरावा लागतो कट कमिशनच्या नावाने, ते कट कमिशन थांबलं पाहिजे। यासाठी आज मी सभागृहात मागणी केली की महाराष्ट्र सरकारने या संदर्भातला कठोर कायदा करावा। सर, देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री असताना कट प्रॅक्टिस कायदा विरोधी कायदा महाराष्ट्रात यावा म्हणून त्यांनी समिती स्थापन केली। त्या समितीने अहवालही सादर केला आहे। तो लागू होण्यासाठी आपण काही प्रयत्न करणार का? आता आपलं सरकार सत्तेमध्ये आलंय। नाही, मला यातली माहिती घ्यावी लागेल, पण मी पेशंटसाठी गेली अनेक वर्ष 15 वर्ष काम करतो आहे। माझ्याकडे पूर्णपणे मेडिकल डिपार्टमेंट माझ्याकडे घाटकोला सेट केलेलं आहे। तर पेशंटना ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि अशा प्रकारचं आपण जी माहिती देतात ती माहिती मी घेईन आणि स्वतः त्याचा पाठपुरावा करून घेईन। सर, सरकारमध्ये आपण आहात, यासाठी येत्या काही आठवड्यात किंवा समय मर्यादा घालून काही तुम्ही करू शकता, असं काही तुम्ही नियोजन केलंय का यामध्ये? नाही, मला आपण जो हा दुसरा मुद्दा सांगितला त्याची मला माहिती घ्यावी लागेल। मी त्याची माहिती घेतो आणि निश्चितपणे माहिती घेऊन या संदर्भात पाठपुरावा करून आपण लोकांना न्याय देऊ। धन्यवाद सर।